नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत. इथे झोपेतनं काव्य खूप उशिरा उठते, तिच्या लक्ष देतं आणि मग ती उठल्यानंतर आता किती नोट्स लिहायचे आहे, किती अभ्यास करायचा आहे. पण ठीक आहे, आता नोट्सच्या निमित्ताने पुन्हा एकदा रिव्हिजन होईल आणि अभ्यासही होईल. या गोष्टीचा विचार करत ती उठलेली असतानाच तिच्यासमोर काही पेपर्स दिसू लागतात. त्या पेपर्सला ती पाहू लागते. त्याच्यावरती खूप सारे नोट्स लिहिलेल्या असतात, ज्या तिच्या खराब झालेल्या असतात. त्या सगळ्या पूर्ण करून दिलेल्या आहे इथे आपल्या पार्थने. हे तिच्या लक्षात येतं. ती लगेचच पार्थला कॉल करून सांगू लागते की तू अशा नोट्स लिहिल्या का? तर तो म्हणू लागतो, हो मला काही जमलं, काही नाही जमलं. तुझ्या मैत्रिणीला विचारून पण थोडंसं केलं मी. तुझी मेहनत वाया नको जायला, तुला त्रास नको व्हायला म्हणून. तुझ्या डोळ्यात आलेला अश्रू हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तुला मी रडताना नाही पाहू शकत. त्याच्यासाठी मी एवढं सगळं केलं असंही तो सांगतो. तर इथे काव्या म्हणू लागते, तुम्ही स्वतःला इतका त्रास का करून घेतला? तर तो म्हणतो, फक्त तुम्ही खुश राहायला पाहिजे हीच माझी इच्छा आणि तुम्ही आनंदी असला की मी आनंदी असतो, माहिती आहे ना, असं म्हणत तिच्याशी तो बोलू लागतो. तिला मात्र फार कौतुक वाटतं स्वतःच्या नवऱ्याचं, की असंही करू शकतो आपला नवरा. किती प्रेमळ आहे, किती आणि आपल्यासाठी प्रयत्न करत आहे. ह्या सगळ्या गोष्टींनी ती त्याचं कौतुक करत असते आणि तो तिला म्हणू लागतो की कौतुक वगैरे राहू द्या, आता स्वतःची काळजी घ्यायची आणि अजिबात रडायचं नाही. रडताना तुम्ही किती क्यूट दिसतात, तुम्हाला माहिती नसेल, एकदम भोळ्या भावड्या दिसत होत्या रडताना. ती सगळं ऐकत असते, हसत असते आणि मग दोघंजण एकमेकांशी बोलल्यानंतर आता फोन ठेवल्यानंतर जेव्हा ऑफिसमध्ये पार्थ जातो तर ऑफिसमध्ये प्रत्येकजण त्यांना पाहून कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणू लागतात. त्याचा अर्थच त्यांना कळेना, सगळेजण एवढे का खुश आहात. मग तो ऑफिसमध्ये आत गेल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवतात आणि अभिनंदन कशाबद्दल करू लागतं असं विचारल्यानंतर स्टाफ मेंबर सांगू लागतात की तुम्ही बाबा होणारी ही बातमी आम्हाला कळली म्हणून आम्ही तुमचं कौतुक करते. आता ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना कोणी सांगितली असाही प्रश्न पार्थने आता विचारलेला असतो स्टाफ मेंबरला. मग तेव्हा कळतं की रम्या मॅडमने सांगितले. तर रम्याला लगेचच तो कॅबिनमध्ये बोलवायला सांगतो पिओनला. इकडे जीवा आणि नंदिनी एका मंदिराच्या बाहेर आलेले असतात. जीवाला नंदिनी सांगत असते की मी ह्या एरियातले सगळे मंदिरं माझ्या स्वतः पायाने चालून तिथे मी नमस्कार करणार आहे. तर इथे पार्थला कळतच नाही की तू कशाला ह्या सगळ्या गोष्टी करते, आता ठरलं ना नाही होणार तर. पण इथे नंदिनी म्हणते की मी अजूनही होप सोडलेली नाही. श्रद्धा म्हणा, अंधश्रद्धा म्हणू नका, माझी इच्छा आहे, मी करते ना आणि मला 100% गॅरंटी आहे की होईलच आपल्याला बाळ. तर त्याचं लक्ष इथे नंदिनीच्या पायांकडे जातं. पायामध्ये काहीच नाही. ही गोष्ट लक्षात आल्यावर तो विचारू लागतं की तू पायात काहीच का घातलेलं नाही? तर ती सांगू लागते की मी नवस केला आहे आणि मी सगळे मंदिर अनवाणी पायाने जाणार आणि तिथं नवस करणार. हे ऐकल्यावर जीवाचा संताप होतो, पण नंदिनी काही केलं ऐकायला तयार नाही. इकडे मात्र आपल्याला पार्थ चिडलेला दिसेल. पार्थ विचारू लागतोय इथे रम्याला की तू असं का केलंस? 3 महिने ही बातमी कोणाला सांगायची नव्हती, तू एवढ्या स्टाफ मेंबरला का सांगितली? तर ती म्हणते की मी फोनला स्पीकरवर टाकून बोलत होते आपल्या काव्यासोबत आणि त्याच वेळेला इथल्या काही व्यक्तींनी ते ऐकलं आणि ऐकल्यानंतर मी त्यांना नाही कशी म्हणू. तर मग त्या मेंबर्सने एकमेकांमध्ये चर्चा केली आणि ही बातमी पसरली गेली. सॉरी, मी नाही बोलले. तर इथे पार्थला संताप होत असताना त्याला नंदिनीची एक गोष्ट आठवते. तू चिडचिड करतो, तू सगळ्यांची नजरेत वाईट दिसतो, आता इथे तुझ्याकडे सबूत नसतो, तर आधी आपल्याला सबूत गोळा करावे लागेल, तरच आपण रम्याच्या विरोधात काही पण बोलू शकतो, हो की नाही? मग आता तू शांतपणे आता तिच्या विरोधात पुरावे गोळा करायला सुरुवात कर. आता इथे पार्थने शांतपणे घेतलं. रम्याशी गोड बोलू लागला, ठीक आहे, झालं गेलं ते झालं, आता आपण त्यात काही करू शकणार नाही, पण तू सांगितलं आहे ना, मग काय हरकत नाही, आपण सेलिब्रेशन करूया, जेवण झाल्यावर सगळ्यांना स्वीट देऊया. आणि रम्याला आता विचित्र वाटतं की हा असा एवढा शांतपणे रिॲक्ट कसं करतोय. खरं तर त्याने आता एक मोठा प्लॅन केला आहे रम्याच्या विरोधामध्ये, तो रम्याला आता माहितीच नाही आहे. तर इकडे आपल्याला हेही पाहायला मिळेल की जीवा नंदिनीला विचारतो झालं की नाही तुझं देवदर्शन वगैरे. तर ती म्हणते की झालं आहे, पण शेवटचं मंदिर राहिलं आहे जिथे आपण दोघांनी सोबत जायचं, तर मी सांगितलेल्या लोकेशनवरती लवकर या. तर इथे तो त्या ठिकाणी जाण्या अगोदरच तिला एक छोटीशी मुलगी भेटलेली असते, जी फुलांचे गजरे विकत असते आणि ते गजरे विकणारी मुलगी आता इथे ताई तुम्ही फुलं घ्या म्हणू लागते. तर तू फुलं का विकती म्हणून नंदिनी कितीतरी प्रश्न विचारते. त्या प्रश्नांची ती मुलगी इतकी सुंदर उत्तर देते आणि त्याच्यानंतर ती म्हणते की तुम्ही गजरा घ्या ना, 100ला 5.
तर ती म्हणते, अय्या माझे मिस्टर पण मला 100चे 5च गजरे आणतात आणि आत्ता जर ते इथे असते ना त्यांनी नक्की घेतले असते. तर ती म्हणते, आज तुम्ही घ्या ना प्लीज. मग आता त्या मुलीकडनं ती 100 रुपयाचे 5 गजरे घेते आणि त्या मुलीकडनं एक साबण विकण्याची ऑफर ती मुलगी करते. तरी ते नंदिनी म्हणते की तू साबण का विकतेस, तू फुलं विकतेस ना. तर ती म्हणते सुगंधच आहे, काही काही लोक फुलं घेतात, काही काही साबण घेतात आणि ह्या साबणीने 100% सगळे डाग जातात. तर नंदिनी म्हणते, खरं 100% डाग जातात का? तर ती मुलगी हसते आणि म्हणू लागते, अगं ताई कुठल्या गोष्टीची गॅरंटी आहे का 100%? हे फक्त आपण बोलण्याच्या गोष्टी आहे. आणि हे ऐकल्यानंतर नंदिनीला का कुणास ठाऊक 100% गॅरंटी की तिला मूल होणार नाही असं रिपोर्ट आलेला आहे. तर इथे त्या मुलीचं बोलणं आहे की 100% गॅरंटी कसलीच नसते. म्हणजे माझा आलेला रिपोर्ट हाही खोटा ठरू शकतो आणि मी आई होऊ शकते याची गॅरंटी आता इथे नंदिनीला वाटू लागते. आणि ते आणखी उत्साहाने आता त्या गोष्टीच्या दिशेने धावू लागलेले आपल्याला दिसणार. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळणार की काव्या तिच्या मैत्रिणीशी फोनवर बोलत असते की तुझ्या नोट्समुळे आज माझा पेपर खूप छान गेला, मी आज पेपर दिला आहे, तर त्याचे रिझल्ट काय येतं हे पाहूया वगैरे वगैरे. त्याच वेळेला खिडकीतनं हवा येते, हवेने इथे काही पेपर्स उडून, जे नोट्स असतात ते उडून गेलेले असतात रूमच्या बाहेर. ते सगळे गोळा करता करता काव्या ज्या वेळेला रूमच्या बाहेर येते तर तिला तिथे विजय दिसतो. विजय पण ते पेज उचलतो. त्यातनं एक पेजवरती ड्रॉइंग असते, बाळाला घेऊन उभी असलेली काव्य. किती छान आर्टिस्टने बनवलं आहे. म्हणून तो विचारू लागतो कोणी बनवलं आहे. तर काव्या सांगते की माझ्या नवऱ्याने बनवलं आहे. पण तो सांगतो, एक सांगू, ह्या पिक्चरमध्ये तुम्ही आनंदी दिसत नाही. बाळाबद्दल तुम्हाला काही शंका आहे का? तुमच्या ह्या पानावरती कितीतरी डाग लागले. जर तुम्हाला आवडत असतं हे पान तर तुम्ही किती जपून ठेवलं असतं. आता का कळत न कळतपणे काव्याच्या एकदम मनामध्येच हात घातला विजयने. त्याला कसं कळलं की बाळाबद्दल त्यांच्या मनात अजूनही कुशंका आहे. आणि ही गोष्ट जर त्यांनी घरातल्यांना जर कळवली माझ्या अगोदर तर घरातले काय रिॲक्ट होतील, ह्या गोष्टीचं टेन्शन आता काव्याला दिसू लागलेलं आहे. जीवा ज्यावेळेला नंदिनीजवळ पोहोचतो तर नंदिनी त्या मुलीच्या बोलण्याच्या विचारात गुंग असते. तर तिला तो विचार लागतो काय झालं. तर ती सांगते की ती मुलगी बघ ना अचानक भेटली आणि गेली, पण किती सुंदर विचार सांगितला तिने मला. आणि तिच्या बोलण्यातनं मला एक गोष्ट कळली की मी आई होऊ शकते 100%. मला आता खात्री वाटू लागली. ह्या गोष्टीवरती जीवा म्हणतो की आता मी बाबा किंवा आई होण्याचे स्वप्न पाहणं सोडून दिले. आपल्या आयुष्यात कधीच ती घटना घडणार नाही. आता तूही ते विषय बोलू नको, सोडून द्या आता हा विषय. आता मी पण सोडला आहे. तरी ते नंदिनी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. त्याचा मूड नसतो तर त्याला ती विचारू लागते की तुझं काही भिनसलं आहे का आज. मग तो सांगू लागतो की मी ज्या क्लायंटला घर दाखवत होतो तिथे ना चिल्ड्रन्स रूमविषयी जेव्हा बोलण्याची वेळ आली तेव्हा मी काहीच बोलू शकलो नाही. ह्या गोष्टीमुळे ती पार्टी माझ्यावर नाराज झाली आणि ते निघून गेले. माझ्या हातातनं डील कॅन्सल झाली. तर याच्यावर नाराज असलेल्या आपल्या जीवाची समजूत आता कशी काढणार नंदिनी. पुढील भागात हेही पाहायला मिळणार. काव्या ऑफिसमध्ये जाते. एका बाईला दिवस असतात, 7वा महिना चालू आहे, तर तिला जबरदस्ती लीव घे म्हणून मॅनेजर सांगत असतो. तर काव्य ह्या गोष्टीवर भडकते की एक बाई आई होऊ शकते तर ती स्वतःला सांभाळू शकते, स्वतःच्या होणाऱ्या बाळालाही सांभाळू शकते. तुम्ही असं कसं सांगू शकतात की जबरदस्ती तू 3 महिने आत्ता लीव घे, नंतरचे पण 3 महिने घे. असं बोलल्यानंतर कौतुकाने पार्थ तिच्याकडे पाहत असतो आणि ती सांगत असते की आम्ही बायका घरही सांभाळू, बाळही सांभाळू आणि नोकरीही सांभाळू. इकडे मात्र जीवाच्या समजूत आपल्याला घातलेली दिसणार नंदिनीकडनं. नंदिनीच्या बोलण्यातनं त्याला पुन्हा एकदा उभारी आलेली आहे आणि त्या उभारीमुळे तो अगदी आनंदी झाला आहे. पुन्हा एकदा बाळाचे स्वप्न तो पाहू लागला आहे. चला तर मग पुढे येणारे नवनवीन ट्विस्ट आणि नंदिनी काव्याच्या आयुष्यात येणारे अडचणी ह्या सगळ्या आपण पाहूया. तोपर्यंत एक छोटासा अल्पविराम, आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.